एक नारियल, देसी घी और एक सरसों के तेल की बोतल। भैया ये तक भी नहीं ला सकते तो अपने कृपया करके अपने घर लौट जाया करो। साफ सीधी बात है सबसे। जो दरबार में आएगा पहली बार वो तेल की बोतल, देसी घी, मधुसूदन का लोकल वाला देसी घी बिल्कुल नहीं चलेगा। ध्यान रखना भैया, मधुसूदन का घी लेके आओ, वो लेके आओ। बाबा ब्रांड की बोतल आती है सरसों के तेल की, वो लेकर के आओ। ठीक है भाई, जो नहीं ला सकता वो कृपया करके अपने घर बैठे। नमस्कार, मी गणेश आणि आपण नेहमीच पाहत असतो की धार्मिक कार्यक्रमांमध्ये किंवा धर्माच्या नावाखाली वेगवेगळ्या पद्धतीनं आपली लूट केली जाते किंवा आपल्याला फसवलं जातं। आपल्या विशेषतः भक्तीच्या भावनेचा धंदा केला जातो, भावभक्तीचा धंदा केला जातो। सो त्याच्यामुळे याच्यापासून आपण नेहमी वाचलं पाहिजे, नेहमी आपण काळजीपूर्वक या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे। कारण बरेचदा आपण वेगवेगळे मंदिरं असतात, त्यांच्याकडचे आताच ताजं उदाहरण आहे की त्या मंदिरामध्ये, नवरात्रीच्या मंदिरामध्ये आता खूप प्रसिद्ध मंदिर आहे। माझी मैत्रीण गेली होती, तिनं सांगितलं की तिथे गेलो तेच नारळ, तेच हार, तीच फुलं पुन्हा रिटर्न मागच्या दारानं त्या मंदिरामध्ये आणली जात आहेत। सो असा प्रकार तिच्या समोर घडला। तर हे मला तिनं सांगितलं, पण याच्याच पूर्वी आणखीन एक खूप जुनी व्हिडिओ आहे, तर तिचा पण संदर्भ मी इथे देतो। त्याच्यामध्ये असं तो माणूस सांगतोय, दिल्लीची व्हिडिओ आहे, तर त्याच्यामध्ये हे आणि उत्तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालतं। त्याच्यामध्ये तो सांगतोय की आमच्या जर दरबारमध्ये तुम्हाला यायचं असेल, देवीचं दर्शन घ्यायचं असेल, तर तुम्हाला बाबाचं तेल किंवा सरसोचंच हे ब्रँडेड तेल आणावं लागेल, ब्रँडेड वस्तू आणाव्या लागतील, साधं इथलं कोणतं लोकल तुमचं घी चालणार नाही। सो अशा प्रकारे भक्तीचा धंदा ह्या लोकांनी चालवला आहे। आणि आपण कोणती देवाच्या दर्शनाला जातो त्यावेळेला आपण असं म्हणतो की दुर्वा किंवा फुलं असतील किंवा दूध चढवत असो किंवा काही तेल घेऊन जात असतो, तर त्यावेळेला आपण फ्रेश म्हणजे ताजं असलं पाहिजे, ते नवीन असलं पाहिजे, कारण आपली ती भक्ती असते, त्याच्यामध्ये भावना असतात। सो त्या आपण वाहत असतो, परंतु तीच लोक त्याच वस्तू पुन्हा रिटर्न कोणाच्या तरी मार्गे पुन्हा आणतायत आणि त्याच्यातून पैसे उकळण्याचं काम केलं जातंय। बऱ्याच मंदिरांमध्ये लोकांना दर्शन सुद्धा व्यवस्थित मिळत नाहीये। कोणाच्या दर्शनाच्या, कोणाच्या देवांच्या विरोधात किंवा धर्माच्या विरोधात ही गोष्ट नाहीये। गोष्ट आहे की धर्माचा, देवाचा बाजार कशा पद्धतीने या लोकांनी मांडलाय ते काळजीपूर्वक पाहणं खूप गरजेचं आहे, कारण ह्याला बरेच लोक ह्याला बळी पडतात आणि याच्यातूनच अनुचित प्रकार पुढे घडत असतात। सो सावध राहा आणि सुरक्षित राहा। धन्यवाद।